नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर जाहिरातींचा खेळ हा संपलेला आहे. पतंजलीच्या उत्पादनावर एफ-डी-एचा मोठा हातोडा आणि तुकाराम मुंढेंचा राज्यभर धडाका. 7 जिल्ह्यात छापे आणि 73 लाखाचा माल जप्त. आणि आता कारखानदारांना थेट इशारा दिलेला आहे. तर नेमकं काय घडलं? ही कारवाई फक्त सुरुवात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी खरी माहिती आपण पाहणार आहोत. तर तुकाराम मुंढे एफ-डी-एमध्ये आले आणि लगेच ॲक्शन मोडमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर महाराष्ट्रातील कडक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच महाराष्ट्र एफ-डी-एच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. पदभार हा स्वीकारल्यानंतर काही दिवसानंतरच त्यांनी राज्यभरात विशेष अशी मोहीम सुरू केलेली आहे. एफ-डी-ए म्हणजे अन्न आणि औषधांची गुणवत्ता तपासणारी महत्त्वाची सरकारी यंत्रणा म्हणजे एफ-डी-ए. मुंढे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेला आहे की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर थेट कारवाई करा. यानंतर नागपूरसह अनेक भागामध्ये एफ-डी-एने धाडी टाकल्या. या कारवाईमध्ये दिव्य फार्मसी संबंधित काही औषधे तपासण्यात आली. तर एफ-डी-एच्या मते काही उत्पादनांच्या पॅकेजवर आणि जाहिरातीमध्ये आजार बरे करण्याचे दावे करण्यात आलेले होते. याच पार्श्वभूमीवर लाखो रुपयाचा साठा हा जप्त करण्यात आला आणि काही रिपोर्टनुसार एकूण जप्त केलेली 73 लाख रुपयापर्यंतची ही रक्कम जप्त केलेली आहे. तर फक्त एकाच शहरात नाही, तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कोकण आणि अमरावती विभागातही तपास मोहीम ही राबवण्यात आलेली आहे. एफ-डी-ए अधिकाऱ्यांनी गुटखा, भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थ आणि संशयास्पद असे औषधे आणि अस्वच्छ उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर एकाच वेळी कारवाई केलेली आहे. रिपोर्टनुसार 53 ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत आणि 33 जणांना अटक केलेली आहे. 27 आस्थापना जे आहेत ते सील केलेले आहेत. तर लाखो रुपयाचा मुद्देमाल हा जप्त आहे. यामध्ये गुटखा, पान मसाला, संशयास्पद औषधे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा समावेश आहे. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. एफ-डी-ए आता राज्यभरात नागरिकांकडून थेट तक्रारी स्वीकारणार आहे. म्हणजेच कुठे भेसळ, बनावट औषधे किंवा चुकीची जाहिरात दिसली तर नागरिक थेट माहिती देऊ शकतील. सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. या कारवाईनंतर सोशल मीडियावर ही मोठी चर्चा आहे आणि काही लोक म्हणत आहेत, आता तरी ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातींवर नियंत्रण मिळेल किंवा नियंत्रण ठेवले जाईल. तर काही जण म्हणत आहेत की मोठ्या कंपन्यांवर अशी कारवाई पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर ही झालेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एफ-डी-एची ही मोठी मोहीम सुरू झालेली आहे. ज्या भ्रामक जाहिराती आणि संशयास्पद औषधे आणि भेसळयुक्त किंवा भेसळखोरांविरोधात आता प्रशासन आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
तसंच तुमचं काय मत आहे? अशाच कारवाईमुळे बाजारातील फसवणूक कमी होऊ शकते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.